नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची कृषी विभागाची आणखीन एक जाहिरात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये आपल्याला पाहायचं आहे की इथं आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय देण्यात आलेलं आहे. त्याचे जे काही ऑनलाईन फॉर्म भरायचे आहे, ते ऑनलाईन फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरायचे आहे, याबाबतची जी सविस्तर माहिती आहे, ती सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला या आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची जी काही पूर्ण माहिती आहे, ती सविस्तर माहिती तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो, माझी एक तुम्हाला विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. मित्रांनो, ही लोकसेवा आयोगाची भरती आहे. त्याच्यामध्ये एकूण जागा बघा किती भरायच्या आहेत, तर 524 जागांसाठीची ही भरती इथं तुम्हाला खुली करून देण्यात आलेली आहे. त्याची जी परीक्षा आहे, ती परीक्षा कधी होणार आहे आणि आपल्याला ऑनलाईन फॉर्म जे आहेत, ते ऑनलाईन फॉर्म कधी भरायचे ते आपल्याला पाहायचं आहे. बघा, इथे जे काही कृषी जे विद्यार्थी आहेत, ज्यांनी कृषी याच्यामध्ये डिग्री घेतलेली आहे, त्या विद्यार्थ्यांसाठीची ही भरती आहे. एकूण भरावयाच्या जागा बघा किती आहेत, तर 258 जागा ज्या आहेत, त्या 258 जागा इथं भरायच्या आहेत. कृषी सेवेच्या उपसंचालक कृषी गट एकूण 48 पद आहेत. त्याचं जे काही बायफर्गेशन आहे कास्टनुसार, ते कशा पद्धतीने ते देण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतरची पुढची पोस्ट आहे तालुका कृषी अधिकारी तंत्र अधिकारी गट ब ची. त्याच्याही जागा किती आहेत, 53 जागा आहे आणि त्याचंही वर्गीकरण कशा पद्धतीने इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे ते पाहू शकता. त्याच्यानंतरची पुढची पोस्ट आहे कृषी अधिकारी कनिष्ठ इतर गट ब ची ही पोस्ट आहे. त्याच्या बघा जागा किती आहेत, 157 त्याच्या जागा आहेत. त्या 157 जागेचं वर्गीकरण कशा पद्धतीने इथं देण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता. कशा पद्धतीने आरक्षण आहे कास्ट वाईज ते तुम्ही इथं पाहू शकता. तर ह्या ज्या काही 3 वेगवेगळ्या पोस्ट आहे, अशा तिन्ही वेगळ्या वेगळ्या पोस्टच्या ज्या जागा आहेत ते इथं तुम्हाला मी स्क्रीनवरती दिलेले आहे. आपल्याला आता बघा याच्यासाठी वयोमर्यादा काय लागणार आहे तेही तुम्हाला इथं तक्त्यामध्ये दिलेलं आहे. तुमचं जे काही वय आहे, ते वय तुमचं 1 एप्रिल 2024 पर्यंत नमूद केलं जाणार आहे. तिथपर्यंत तुमची ही जी काही वयोमर्यादा आहे, किमान आणि कमाल वयोमर्यादा या दोन्हीही तुमच्या 1 एप्रिल 2024 पर्यंत पूर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता पण आहे, तीही तुम्हाला 1 एप्रिल 2024 पर्यंतचीच ग्राह्य धरली जाणार आहे. ते इथं लक्षात घ्यायचंय बघा. मित्रांनो, आता आपल्याला वयाची अट कळालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तिथे एकदम डिटेलमध्ये दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जी डिग्री आहे ती कृषी सेवा जी आहे त्याच्या संबंधित कृषी सेवेची डिग्री असणं आवश्यक आहे. त्यामध्ये कोणकोणत्या डिग्र्या इथं आवश्यक आहेत किंवा कोणकोणत्या डिग्र्या इथं पात्र आहेत याचा तक्ता जो आहे, तो तक्ता मी तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिलेला आहे. जाहिरातीमध्ये आपल्याला दिलेला आहे, डिटेलमध्ये दिलेला आहे की कोणत्या डिग्रीचे जे काही विद्यार्थी आहेत कृषी सेवेतील ते या परीक्षेसाठी पात्र असणार आहे. ते इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे. जे विद्यार्थी शेवटच्या वर्षाला आहे तेही ही पूर्व परीक्षा देऊ शकतात. फक्त एक अट आहे त्याच्यासाठी की जी काही अंतिम दिनांक असणार आहे परीक्षेचा, त्याच्या अगोदर तुमची जी काही पदवी आहे ती पदवी तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. हे इथं लक्षात घ्यायचंय मित्रांनो. त्याच्यानंतर बघा आपल्याला दिव्यांग असतील जे विद्यार्थी त्यांच्यासाठीच्या काही सूचना इथं देण्यात आलेल्या आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ऑनलाईन अर्ज जो भरायचा आहे तो कधीपासून भरायचा आहे बघा. तर आपल्याला ऑनलाईन अर्ज हे 27 सप्टेंबर 2024 पासून सुरू झालेले आहे आणि त्याची जी शेवटची तारीख आहे ती 17 ऑक्टोबर 2024 ही त्याची शेवटची तारीख आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला परीक्षा शुल्क जे आहे ते 17 ऑक्टोबर 2024 पर्यंत भरता येणार आहे. आणि जर तुम्ही चलनाद्वारे जर तुम्ही परीक्षा शुल्क भरणार असाल तर त्याची अंतिम दिनांक आहे 21 ऑक्टोबर 2024. हे इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. तर ही जी काही परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी कोणकोणती केंद्र असणार आहे ते इथं दिलेले आहे. एकूण पदही तुम्हाला इथं देण्यात आलेले आहे. 782 पदांकरता ही भरती राबवण्यात येणार आहे आणि परीक्षा केंद्रही तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, एमपीएससीची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला काय करता येणार आहे, हा जो ऑनलाईन फॉर्म आहे तो ऑनलाईन फॉर्म ही भरता येणार आहे. तर एमपीएससीच्या ऑनलाईन जे काही इथं तुम्हाला पोर्टल दिलेलं आहे बघा, ही जे काही पोर्टल आहे, ही जी काही वेबसाईट आहे एमपीएससीची,
त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही काय करायचं आहे, ऑनलाईन फॉर्म तुमचे भरायचे आहेत, हे लक्षात घ्या. आणि ही जी काही जाहिरात आलेली आहे ती कधी आलेली होती, तर 26 सप्टेंबर 2024 रोजी ही जाहिरात आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही कृषी सेवा क्षेत्रातील तुमची डिग्री झालेली असेल तर तुम्ही नक्कीच MPSC ची जी काही पूर्व परीक्षा आहे ती पूर्व परीक्षा देऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला याबाबत आणखीन काही शंका असल्यास तुम्ही मला या व्हिडिओच्या चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून रिक्वेस्ट राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.